युद्धाच्या झळा भारतापर्यंत पोहोचल्या. कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका. एचपीसीएल बीपीसीएलच्या डीलर्सना सूचना. हॉटेल्स आणि उद्योगांना फटका बसण्याची शक्यता. मराठा समाजाच्या 12 लाखाहून अधिक लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. राज्यात 48 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्याची राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. संभाजीनगर विभागातच 50,000 प्रमाणपत्रांचं वाटप. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडणार. आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज. राज्यातील विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीची पुढच्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता. अजित पवार आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनानं जागा रिक्त. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबत घोषणेची शक्यता. बीएसआरचा मालक व्हीके सिंगला सीआयडी चौकशी दरम्यान शाही वागणूक दिल्याचा रोहित पवारांचा आरोप. 8 तासांच्या चौकशीवेळी सिंगची बडदास्त ठेवल्याचं ट्विट. प्रकरणात काळबेरं असल्याचा संशय व्यक्त. सुखोई विमान अपघातात मराठी फायटर पायलट शहीद. फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुककर यांचं निधन. काल आसाममध्ये विमान कोसळलं. युद्धस्थितीमधील भारतासाठी सर्वात मोठी बातमी. रशियाकडून तेल खरेदी करण्यास भारताला अमेरिकेकडून 1 महिन्याची मुभा. जागतिक तेल बाजारातल्या स्थैर्यासाठी निर्णय. मुंबईमध्ये जैश ए मोहम्मदच्या नेटवर्कचा पर्दाफाश. इंजिनिअरिंग करणारा अयान शेख तरुणांची माथी भडकवत होता. पाकिस्तानातून क्रिप्टोकरन्सीद्वारे निधी. राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती. उद्धव ठाकरेंकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन. तर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर शिवजयंती सोहळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.